आणि जी शपथ घेणार आहे पूर्ण आणि त्यांच्या आई वडिलांच्या सगळे कुटुंबाचे तर्फे मी धन्यवाद देते आणि त्याला आशीर्वादित कर आणि त्याला पवित्र आत्म्याशी भरव आणि ईश्वर तू त्यांच्या मध्ये जेव्हा हरेक दुःख सुख तू त्यांना सांभाळ जे मी काय त्यांना क्षमा कर नवीन त्यांना आशीर्वाद कर या माताला संत मी विनंती करते सुखरूप पार आमच्या स्वर्गीय बाबा जे नाव पवित्र जे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे नमो हे कृपापूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्य देवराचं फल येशू हे मायालू कुमारी मरे जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस कधी कोणी ऐकले नाही हे परमेश्वर माते तुझ्या चांगुलपणावर विसरून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेते तुझ्या जवळ येते तुझ्या पुढे उभे राहते हे देवपुत्राचे माते माझी विनंती नाकार नकोस तर कृपा करून ती ऐकणे मान्य करावे बापाचे पुत्राचे पवित्र आत्म्याचे नावे आमेन. पाणी आहे ओली
एकदा त्यांच्याकडे बघा एकदा माझ्याकडे. ओके लावतानाच का म्हणजे लाव तिकडे बघ असं लावते असतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रस्तावना. आज देवशब्द रविवार साजरा केला जातो. देवाच्या शब्दाला आपल्या जीवनात जागा दिल्याने परमेश्वर आपल्या देखील जीवनाची जागा वाढवत असतो. देवशब्दाकडे आपण सतत आकर्षित जावे व देवशब्दाचा प्रसार आपल्याकडून व्हावा म्हणून या पवित्र निस्ताबलिदानात सहभागी होऊन प्रार्थना करूया. या निस्ताबलीत सहभागी होत असताना विशेष करून आपल्याला ज्या लोकांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे लोक आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. व ही दोन जोडपे आहेत, ते नवीन जीवनाला सुरुवात करणार आहेत. विल्बन आणि जोबिना, रॉनी आणि अँड्रिया यांच्या दोन्ही कपल्सला आपण विशेष या वेदीवरती अर्पण करूया. त्यांच्या कुटुंबांना अर्पण करूया व त्यांचे जे प्रोग्राम्स आहेत ते चांगल्या प्रकारे पार पाडावे म्हणून या निस्ताबलीला आपण विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधूंनो, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे
तुझ्या पुत्राच्या नावाने आम्हाला करून घड ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वदा जिवंत राहणारा राजा करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. गालिल येथे अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. देवाने मागील काळी झुबलून प्रांत आणि नफ्ताली प्रांत यांची अतिवृष्ट केली, तरी पुढील काळी समुद्रातीलचा प्रदेश यार्देनच्या पलीकडील प्रांत गालिल यांची तो प्रतिष्ठा करेल. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसवणाऱ्यावर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महान दंड प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सवासमयी कराव्याच्या आनंदाप्रमाणे लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्या समोर आनंद करतात. कारण निघाणाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराची झूप, त्याचे खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. बंधुजनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडणार नाही. तुम्ही एक चित्ताने आणि एकमतेने जोडलेले व्हावे. माझ्या बंधूंनो, तुम्हामध्ये कलह आहे असे मला क्लोवेच्या माणसाकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की तुम्हापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपुल्लोचा, मी कैफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी क्रुसावे किल्ले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? कारण ख्रिस्ताने तुम्हाला बाप्तिस्मा करावयास नव्हे तर सुवार्ता सांगावयास पाठवले. युहानाला अटक झाली हे ऐकून येशू गलिलातून निघून गेला आणि नाझरेत सोडून जुबलून आणि नफ्ताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफरनहूमास जाऊन तो राहिला. त्याच्यासाठी की यशाया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की जबूलून प्रांत आणि नफ्ताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा, यार्देनच्या पलीकडचा, परराज्यांचा गालिल, अंधकारात बसलेल्यावर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात आणि छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रेया या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते.
त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारा करीन. लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. त्यांनी पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी याच्याबरोबर तालवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लागलेच ते तारू आणि आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात शिक्षण देत देवराज्याची शुभवार्ता चहूकडे सांगत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची टुकडी बरी करत गालीलभर फिरला. एक योहान 1:5 मध्ये असं लिहिलेलं आहे, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. परमेश्वर खरा प्रकाश आहे आणि त्याच्याकडे अंधार नाही. परंतु मी जर त्याच्याकडे गेलो तरच मी माझ्या अंधारातून प्रकाशाकडे जाईन. आज प्रकाश सर्वांनाच हवा असतो. आपण सर्वजण आहोत, सर्वांनाच प्रकाश हवा असतो. इतिहासात कोणीच एक व्यक्ती नसेल जी मला सांगेल की मला अंधारामध्ये राहायला खूप चांगलं वाटते. अंधारामध्ये कोणालाच राहायची नसते. सर्वांना असं वाटत असते की मी प्रकाशामध्ये राहीन. क्षणभर जेव्हा आपली इलेक्ट्रिसिटी जाते तेव्हा आपला जीव व्याकुळ होऊन जातो. आपल्याला असं वाटत असते लाईट कधी येईल, इलेक्ट्रिसिटी कधी येईल. जी लोक आजारी असतात, जी खाटेला लागलेली असतात, जी एका रूम मध्ये बंद असतात व ती खाटेवरती असतात, त्यांना असं वाटत असते की रात्र कधी संपेल आणि दिवस कधी येईल. त्या दिवसाच्या प्रकाशामध्ये आम्हाला लोक भेटायला येतील. असं एक आजारी माणूस त्याला वाटत असते की रात्र जी आहे, हा कालोख जो आहे तो लवकर नाहीसा झाला पाहिजे आणि ते प्रकाशाची वाट पाहत असतात. सिडनीमध्ये मेलबर्नला मदर टेरेसा जी आहे ती एका घरामध्ये गेली आणि अतिशय ओल्ड माणूस व्यक्ती जो होता खूप डोकरा होता आणि तो एकटाच राहत होता. त्याच्या घरामध्ये खूप अंधार होता. घर खूप असं घाण होती घरामध्ये. मदर टेरेसा त्या घरामध्ये गेली आणि ते घर तिने साफ केलं. परंतु त्या घरामध्ये अंधार होता. त्याला कोणीच भेटायला जात नसे. तो माणूस एकटाच त्या खोलीमध्ये असे आणि ती खोली जेव्हा ती साफ करत होती तेव्हा तिला एक दिवा भेटला. तो दिवा घेऊन ती त्या माणसाकडे, आजारी व्यक्तीकडे, म्हाताऱ्या व्यक्तीकडे गेली आणि त्या म्हाताऱ्या व्यक्तीला तिने विचारलं की हा दिवा जो आहे तुम्ही पेटवून टेबलावरती ठेवतो, मला चांगलं वाटेल. आणि तो व्यक्ती, त्या व्यक्तीने नाकारलं, नको, मला प्रकाशाची भीती वाटत नाही कारण मी एकटाच आहे. म्हणून मदर टेरेसा त्या व्यक्तीला म्हणाली, जर माझी सिस्टर जी आहे, मी दररोज आमची एक सिस्टर तुमच्याकडे पाठवेन, ती तुमच्याशी बोलेल, तुमच्या घराची साफसफाई करेल आणि हा दिवा तुमच्या रूममध्ये लावेल. जेव्हा त्या मदर टेरेसाने त्या व्यक्तीला सांगितलं की मी आमची एक सिस्टर तुमची सेवा करण्यासाठी पाठवी, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश आला आणि त्याने होय म्हटलं. आणि मदर टेरेसानी त्याची सिस्टर रोज तिकडे जाऊन त्याची विचारपूस करू लागली. तो दिवा ती पेटू लागली आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश आला. हा प्रकाश कशा प्रकारे आला? जर मदर टेरेसाने जर तिने पाऊल उचललं नसतं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती गेली नसती, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश
कधीच आला नसता, तो माणूस अंधारात राहिला असता आणि त्याला जीवनाची कधीच आवड झाली नसती. प्रिय बंधूंनो, आपण एकमेकांना, लोकांना आपण प्रॉमिसेस देत असतो की मी तुझ्या दुःखामध्ये किंवा तुझ्या सुखामध्ये आहे. आज रॉडनी आणि विल्मन, जोबिना आणि अँड्रिटा वचन देणार आहेत एकमेकांना. हेच वचन जे आहे ते प्रकाश देणारे आहे, ते एक दुसऱ्याला प्रकाश देणार आहे. बहुतेकदा वचन जे आहे ते देवळामध्येच राहतात आणि आपण बाहेर जातो, मग मी प्रकाश कशा प्रकारे देईन, मी माझ्या साथीदाराला प्रकाश कोणत्या प्रकारे देईन. कारण परमेश्वर म्हणत आहे, माझं जर तुम्ही आठवण कराल तर तुमच्या जीवनामध्ये प्रकाश येईल. मी प्रकाश आहे आणि तुमचा अंधार जो आहे तो मी नाहीसा करणार आहे. प्रिय बंधूंनो, एक आई वडील जे आहे ते त्यांच्या मुलीच्या सासरी गेलं. मुली एका परदेशी राहण्या सेटल झाली होती मुलगी त्यांची, म्हणून त्यांचे आई वडील जे आहे ते मुलीच्या घरी 2-3 दिवस राहायला गेले. आणि ते 2-3 दिवस राहत असताना त्या आई वडिलांना खूप चांगलं वाटत होतं की जावई जो आहे तो बायकोला खूप मदत करत आहे, सासू सासऱ्याची खूप मदत करत आहे, त्यांना बघत आहे, त्यांना काय कमी आहे, काय लागत आहे काय, आणि खूप मदत करत होता. त्याच्या बायकोची सासू जी आहे तिला खूप चांगलं वाटलं, मला माझा जावई जो आहे खूप चांगला आहे, माझ्या मुलीची देखभाल करत आहे, माझ्या मुलीला मदत करत आहे तिच्या कामामध्ये. खूप आनंदी होती. ते 3-4 दिवस सुट्टीची संपल्यावरती ती त्याच्या मम्मी डॅडी जे आहे त्यांच्या घरी जाते आणि ते बेल वाजवतात. बेल वाजवल्यावरती त्यांचा मुलगा जो आहे दार उघडते आणि त्या तो मुलगा जो आहे तो एप्रिल मध्ये होता, तो किचन मध्ये काहीतरी स्वयंपाक करत होता आणि त्या मम्मीची जी नजर आहे त्या मुलाच्या एप्रिल वरती गेली. तिला खूप राग आला आणि ती म्हणाली, तू काय करत आहे? नाही, मी जस्ट माझ्या बायकोला मदत करत आहे, तो मुलगा सांगत होता. मम्मीला खूप चीड आलेली, ती काहीच बोलली नाही, मध्ये गेली आणि मग तो मुलगा जो आहे तो बेडशीट जे आहे ते बेडशीट घेऊन त्यांच्या खोलीमध्ये ठेवलं. हे सर्व तो मुलगा करत होता, परंतु ती आई जी आहे ती खूप चिडलेली होती. परंतु वडील जे आहे ती हे सर्व बघत होते आणि त्या वडिलांनी त्याच्या बायकोला सांगितलं, जावई जेव्हा मदत करत होता तुझ्या मुलीला, खूप चांगला जावई आहे, आम्हाला खूप चांगला जावई भेटलेला आहे, परंतु तोच मुलगा त्याच्या बायकोला मदत करत आहे, तुझा मुलगा तो तुझ्या बायकोला मदत करत आहे, हे तुला चांगलं वाटत नाही. प्रिय बंधूंनो, आपलं रिलेशनशिप जे आहे ते गिव्ह अँड टेक असते. माझ्या मुलीचा चांगला संसार चालावा ही सर्व आई-वडिलांची एक इच्छा असते, परंतु तसाच सर्वात दुसरी कोणतरी मुलगी आमच्या घरी आलेली आहे, तिचा पण संसार चांगला झाला पाहिजे, त्या मुलीचा त्या मुलांनी चांगली देखभाल केली पाहिजे. अशाच प्रकारे आपण एक दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रकाश आणत असतो, परंतु बहुतेकदा हा प्रकाश न आणता आपण एक दुसऱ्याच्या जीवनामध्ये अंधकार आणत असतो. प्रिय बंधूंनो, आज आपण बायबल संडे सेलिब्रेट करत आहोत. बायबल म्हणजे काय? बायबलच आहे जो आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणार आहे. मी काल साऱ्यावरती गेलेलो. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? वेगवेगळी उत्तर आली, फोन, मंगळसूत्र, मेणबत्त्या आणि सारा, परंतु एक मुलीने उत्तर दिलं, माझं बायबल. मनाला चांगलं वाटलं. कोणतरी आहे जे काहीतरी स्पिरिच्युअल बोलत आहे. आपण खूप सोले करत असतो, परंतु स्पिरिच्युअल गोष्ट जी आहे, आध्यात्मिक गोष्ट जी आहे ती आपण विसरत असतो.
बायबल जे आहे ते आपलं सेंटर पाहिजे. आपण खूप वेळा बोलत असतो बायबल वाचण्यासाठी कोणीच नाही, परंतु आपल्या आजूबाजूला खूप मुलं शिकलेली आहेत, त्यांना आपण बोलून बायबल वाचलं पाहिजे. जर मी बायबल वाचेन तर माझ्या जीवनामध्ये प्रकाश येईल. बायबल खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वांनाच हे जाणून घेतलं पाहिजे, सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. बायबल जर असेल तर माझ्या जीवनामध्ये प्रकाश येईल. बायबल हे सर्व काही आपल्या जीवनाचे खूप महत्त्वाचं घटक झालं पाहिजे. प्रिय बंधू, जो प्रकाश आहे जर माझ्या जीवनात घ्यायचा असेल तर मी बायबल वाचन केलं पाहिजे. आमेन. विल्बर आणि जोबिना, रॉडनी आणि आंब्रेटा, ख्रिस्तवेळी धर्मगुरू आणि सर्व उपस्थित मंडळी यांच्या समक्ष प्रभू परमेश्वराने तुमच्या परस्पर प्रेमावर शिक्कामोर्तब करावा आणि ते दृढ करावे यासाठी तुम्ही या ख्रिस्त मंदिरात एकत्र आला आहात. या तुमच्या प्रेमावर प्रभू येशू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद आहे. आपल्या परस्परावरील निष्ठेने तुम्ही वैवाहिक जीवनातील कर्तव्यांचा आमरण स्वीकार करावा. म्हणून आता प्रभू ख्रिस्त तुम्हाला या खास संस्काराद्वारे अधिक संपन्न आणि सबळ करणार आहे. तेव्हा या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्तासमोर जाहीर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. अगदी स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही इथे आला आहात काय? होय. सर्व आयुष्यभर पती आणि पत्नी म्हणून एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांचा सन्मान करण्यास तुम्ही तयार आहात काय? होय. देवाच्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या ख्रिस्तच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? होय. विवाहबद्ध होण्याचा हेतू असल्यामुळे आता तुम्ही दोघ एकमेकांची उजवे हात हातात घ्या आणि देवासमोर आपली संमती जाहीर करा. मी रॉडनी अमृता तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात, आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याची आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागविण्याचे मी तुला वचन देणार. तुम्हाला माझा पती म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला आदर दाखविण्याचे मी वचन देते. आपण जी समज दर्शवली आहे ती परमेश्वर आपल्या दयेने दृढ करो व त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येवो. या मोठ्या परिधान करणाऱ्यांना एकमेकावर सदैव दृढ निष्ठा ठेवण्यास समर्थ कर. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागावे आणि सदोती शांती, सदिच्छा व प्रेमाने एकत्र जीवन जगावे असे वरदान त्यांना दे. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची कोण म्हणून पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे या अंकीचा स्वीकार करू. माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची
पिता पुत्र पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे नावे या अंगठीचा स्वीकार करा. या अंगठीचा स्वीकार करा. आवरण पती आणि पत्नी आहे, तुम्हा दोघांचे आम्ही अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील काळातले आशीर्वाद देतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोडे आणि गणपत कोणत्या वेळी सक्ती नसताना अगदी स्वेच्छा आणि मोकळ्या मनाने विवाह होण्यात तुम्ही तयार आहात. देवाला स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? दर्शवली आहे ती परमेश्वर आपल्या दैने दृढ करू व त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येवो. त्यांनी तुझ्या इच्छेप्रमाणे वागावे आणि सदोदित शांती सदिच्छा व प्रेमाने एकत्र जीवन जगावे असे वरदान त्यांना दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कोणते पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर ठेवले, तो मरण पावला, त्याला पुण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो तिसऱ्या शिमेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तर जिवंत ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा त्यांना देवशब्दातून करूया. हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. या सर्व विनंत्या व इथे तुम्ही यांच्या जयीच्या आकांक्षा आहेत व त्याच्या कुटुंबाच्या जयीच्या आकांक्षा आहेत, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाशी ठेवूया. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. अर्पण गीत हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या तारणकारी योजनांनी आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या ईश्वरी सामर्थ्याने आमच्या सहाय्याला धावून आलास, परंतु आमच्यासाठी एकाकडून आमचे तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील तू तुझी आराधना करतात, तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदात अनुभव घेतात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर विसरून आम्ही तुझे स्तुती गातो. गौरव गीत पान क्रमांक 1. जय
ही भाकर द्राक्ष सर्व करीत असताना आपल्या जीवनाच्या आदर्शाने आपल्या गावाची लोक आजारी आहे, ज्या लोकांना प्रार्थना करण्यासाठी सांगितले नाही त्यांना आपण अर्पण करूया. विशेष करून या जोडप्यांना आपण द्राक्ष व भाकरीद्वारे अर्पण करूया. आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर देववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला, तो स्वेच्छेने दुःख भोगला, सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. श्रद्धेचे रहस्य. प्रभू आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाला पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. फ्रान्सिस आमचे पोप, ऑर्बल्डेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार करतो. हे प्रभू, लग्न साक्रामेंटाद्वारे तुझ्याला एकत्र आणलेले आहेस. रॉनी आणि अमेरिका, विल्बर आणि जोगिना यांची तू आठवण कर. त्यांनी परस्परावरील प्रेम व शांती ऐकायची जीवन जगावे म्हणून त्यांना कृपा दे. आज त्यांचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, त्याच्याकरिता प्रार्थना करूया. तसेच आज त्यांच्या लग्नाच्या घोषणा आहे, ज्यांची लग्न आहे त्यांच्याकरिताही प्रार्थना करूया. जे आजारी हॉस्पिटलला आहे त्यांच्याकरिता प्रार्थना करूया. आपल्या सर्वांचे हेतू करता प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया स्वर्गवासी मिली होम्स तिच्या आत्म्याकरिता, तिच्या साधकाची हिस्सा आहे. तसा मृत्यूची माणसं मरण पावलेले आहेत, त्यांच्या आपण आठवण करूया आणि प्रभू चरणी त्यांच्याही आत्म्याकरिता प्रार्थना करूया. पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहे आणि जे हृदयापासून मरण पावलेले आहेत त्यांचे स्मरण घे, त्यांचे दिव्य प्रकाशात स्वागत कर. धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगायुगांपासून संतुष्ट केलेले आहे. त्यांच्या ख्रिस्तानाही हे सर्व द्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. या तुझ्या सेवकांना तू आशीर्वाद द्याव्यास अशी आम्ही तुझ्याकडे नम्रतेने प्रार्थना करतो. या स्त्रीला आणि तिच्या पतीला विपुल आशीर्वाद दे. त्यांच्या हृदयात पवित्र आत्म्याच्या प्रेमाने अग्नी प्रज्वलित कर. त्यांच्याद्वारे तू त्यांना दिलेल्या वैवाहिक प्रेमाची देणगीचा उपभोगण्यास एकत्र आस्वाद घेऊ दे. जगाची पापी दूर करणारे परमेश्वराचे कोकर पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य.
ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात मला साफ कर. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखात मला धीर दे. ख्रिस्ताच्या दुःखात मला धीर दे. हे उत्तम येशू मसीह ऐकून घे. तुझ्या पायात मला लपवून घे. तुझ्या पायात मला लपवून घे. तू आम्हाला दिलेल्या नवजीवनाद्वारे तुझ्यावरील आमची भक्ती वाढव. तुझ्या राज्यातील आनंदाचा अनुभव घेण्यास आम्हाला सिद्ध कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. हाताशी धरलाय नवा सारा, बोलते हाताशी धरलाय नवा सारा. नवरा मी निंगेन काय सकाळचे पारा, नवरा मी निंगेन काय सकाळचे पारा.
बहिणीचे सारीसाठी भावन मांडीला यो झगरा बहिणीचे सारीसाठी भावन मांडीला यो झगरा रोजलाय फुलैलाय आणि भाव गेलाय बंगलोरला रोजलाय फुलैलाय आणि भाव गेलाय बंगलोरला भाव गेलाय बंगलोरला त्यांनी साऱ्या हानल्यान हलदोल्या भाव गेलाय बंगलोरला त्यांनी साऱ्या हानल्यान हलदोल्या साऱ्या हानल्यान हलदोल्या आणि रंगी आले गोपातलू साऱ्या हल्ल्यान हलदोल्या आणि रंगी आले गोपातलू हलू हलू मार्गाला जाऊ दे मोठ फिरून दे झुलू झुलू पाणी कसा धावते हलू हलू मार्गाला जाऊ दे मोठ फिरून दे झुलू झुलू पाणी कसा धावते धीरे धीरे